Guys, welcome to our YouTube channel. Let's start today's workout. Back workout. पहिलाच आपण बॅक ट्रॅप घेतला. बॅक ट्रॅपमध्ये वेळेमध्ये 3 सेट मारायचे आहेत. या सेटमध्ये टोटल तुम्हाला जेवढे हेवी सेट घेतील तेवढे हेवी घ्यायचे आहेत. रिपिटेशन तुम्हाला 15च्या खाली नाही मारायचे आहेत. ॲटलिस्ट 20 गेलेच पाहिजेत. 20च्या वरती गेले अजून चांगले. आता तुम्ही एक गोष्ट बोलाल, ट्रॅप्स हा शोल्डरचा वर्कआउट आहे. बॅकला आपण का मारतो आहे? बॅक ट्रॅप हा आपण शोल्डरच्या दिवशी मारत नाही. रिझन हा आहे की शोल्डरच्या दिवशी खूप सारे व्हेरियंट्स असतात आपले, टाईम आपल्याला भेटत नाही. त्यामुळे फ्रंट ट्रॅप आणि साईड ट्रॅप म्हणून शोल्डरच्या दिवशी घेतो आणि बॅक ट्रॅप हा बॅकच्या दिवशी घेतो. आणि याच्यात एक तुम्ही लक्षात ठेवा, एल्बो तुम्हाला बेंड नाही करायचे. जसं देवाचा एल्बो बेंड करतोय तशी एल्बो बेंड करायचा प्रयत्न करू नका. जेवढा एल्बो तुमचा स्ट्रेट राहील तेवढा तुमचा ट्रॅपवरती प्रेशर जास्त पडण्यात येईल. जर एल्बो बेंड होतोय तुमच्या शोल्डरवरती प्रेशर येईल. त्याच्यानंतर आपण सेकंड व्हेरियंट घेणार आहोत, वन आर्म रो युझिंग डम्बेल. वन आर्म रोमध्ये पण तुम्हाला एल्बो पूर्णपणे आत ठेवायचे आहेत आणि सेट परफॉर्म करायचा आहे. प्लस तुमचा जो पायाची पोझिशन आहे ती तुमची बॅक साईडची स्ट्रेट राहिली पाहिजे. प्लस लोअर बॅक पण तुमची स्ट्रेट राहिली पाहिजे. जर तुम्ही लोअर बॅक बेंड ठेवताय तुमच्या लोअर बॅकमध्ये इंजुरी व्हायची शक्यता जास्त आहे. पुढे पाठी इथनं घे आणि हातात खाली सोड. David, roti sa kepala. त्यानंतर आपण थर्ड वेंट घेतला, टी बार रो. टी बार रोमध्ये पण तुम्हाला या वेंटमध्ये 3 सेट मारायचे. जसे वन आर्म रोला आपण 3 सेट घेतले, वेट वाढवत घेतला, तसं सेम आपण टी बार रोमध्ये पण 3 सेट घेणार आहोत. यामध्ये पण वेट तुम्हाला वाढवत जायचं आहे, कमी करत नाही जायचं आहे. आणि एक लक्षात ठेवा, तुमची बॅक पोझिशन स्टेबल राहिली पाहिजे. प्लस तुमचं एल्बो आत राहायला पाहिजे. आणि आम्ही जो हा टी बार रो मारतोय तो विदाऊट अटॅचमेंट मारतो. काही जण व्ही अटॅचमेंट यूज करून मारतात. आम्ही विदाऊट अटॅचमेंट यासाठी मारतो आहे की पूर्णपणे प्रेशर आपल्या बॅकवरती यावं. जर तुम्ही टी बारला अटॅचमेंट घेऊन मारताय तर तुमचा अर्धा प्रेशर फोरआर्म्सवरती येतो. त्यामुळे आम्ही अटॅचमेंट न यूज करता वेट मारतो. या वेळेनंतर आपण
तुमचा फोर्थ वेंट घेणार आहोत. बॅक सपोर्टेड क्लोज ग्रिप लॅट पुल डाऊन युझिंग फंक्शनल ट्रेनर. याच्यामध्ये हा सेट आपण ॲक्च्युली लॅट पुल डाऊनच्या मशीनवर मारू शकतो, पण तिथं आमची मशीन आज फ्री नव्हती, मशीनला आज गर्दी होती, म्हणून आम्ही आज फंक्शनल ट्रेनरवरती हा सेट परफॉर्म केला. याच्यामध्ये सिम्पली फंक्शनल ट्रेनर सेट करताना तुम्हाला चेस्ट अप ठेवायचे आहे, हेड तुम्हाला जो सपोर्टेड बार आहे त्याला टच करायचा आहे आणि एल्बो तुमच्या चेस्टच्या लाईनीमध्ये खाली यायचे आणि परफॉर्म करायचे. याच्यामध्ये फ्रंट लॅट्सवरती पूर्णपणे प्रेशर येते. तुम्ही बोलाल या आणि लॅट पुल डाऊनमध्ये काय डिफरन्स आहे? खूप डिफरन्स आहे. लॅट पुल डाऊनमध्ये आपण वाईड ग्रिप पकडतो, हा क्लोज ग्रिपमध्ये. याच्यामध्ये तुमचा जो व्ही शेप येते, व्ही शेप आहे तो पूर्णपणे बाहेर येतो फ्रंट साईडला. लॅट्सवरती खूप जास्त पण प्रेशर येतो. तुम्ही हा सेट एकदा परफॉर्म करून बघा. आणि हां, इथे जर तुम्ही वेट परफॉर्म करताय तर वेट तुमचा खालून वाढत गेला पाहिजे, कारण इथे वेट नथिंग वाटतो कम्पेअर टू लॅट पुल डाऊन नथिंग वाटतो. म्हणजे लॅट पुल डाऊन तुम्हाला जास्त वेट वाटणार कम्पेअर टू इथे. त्यानंतर आपण फिफ्थ सेट घेतला वाईड ग्रिप लॅट पुल डाऊन. वाईड ग्रिप लॅट पुल डाऊनमध्ये पण वेट आपण नॉर्मली हाय घ्यायचं आहे, ओव्हर हाय घेऊ नका. आज रिपिटेशन आपण जास्त होणार. याच्यामध्ये 20 रिपिटेशन येणार, 17, 15. 15च्या खाली रिपिटेशन तुम्हाला नाही आली पाहिजे, त्याचं तुम्ही लक्ष ठेवा. प्लस काहींना हा सेट जात नाहीत, काही जण लॅट पुल डाऊन आणि जो बिहाइंड द लेग लॅट पुल डाऊन आहे तो मिक्सअप करतात. तुम्ही एक लक्षात ठेवा, सेट मारताना जेव्हा मारताय तुमच्या हायमध्ये तिथं बार आला पाहिजे आणि हायमध्ये तिथूनच वरती गेलं पाहिजे, त्याची काळजी घ्या. ठीक आहे. त्यानंतर आपण 6 वेरियंट घेतला बिहाइंड द नेक लॅट पुल डाऊन. आता बिहाइंड द नेक लॅट पुल डाऊन हा सेट लॅटसाठी नाही आहे. मी लास्ट टाईम पण तुम्हाला सांगितलं आहे, आता म्हणतो हा सेट लॅटसाठी नाही आहे. हा सेट तुमच्या मिडल बॅकसाठी आहे. तुमचे एल्बो आहेत ते पूर्णपणे तुम्हाला आतल्या साईडला ट्विस्ट करायचे. तुम्हाला जी मिड ट्रॅप अँड मिड बॅक आहे ती पूर्णपणे तुम्हाला ट्विस्ट करायची त्याची, आणि सोडताना पण तुम्हाला मिड बॅकवरती प्रेशर या पोझिशनने सोडायचं आहे. याच्यामुळे तुमच्या लॅटवरती प्रेशर येत नाही. याला फक्त लॅट पुल डाऊनच्या मशीन मारतो म्हणून आपण हा नाव बोलतो, पण हा ॲक्च्युली मिड बॅकसाठी आहे, हे लक्षात ठेवा. आणि हा सेट मारताना एक दर बी लक्षात ठेवा, हेवी वेट घेऊ नका. आणि मी बोलतो मी लॅट पुल डाऊन वेट जास्त घेतो तर बिहाइंड नेकला पण मला आरामात जाईल, माराल इंजुरी होईल. काही जे सेट आहेत ते लाईट वेटमध्ये परफॉर्म करायचे असतात, तर जास्त वेट मारायचं नसतं. त्याच्यानंतर आपण लास्ट वेरियंट घेतला आहे 7th वेरियंट घेतला, तो आहे स्टँडिंग लॅट पुल डाऊन. स्टँडिंग लॅट पुल डाऊनमध्ये तुम्हाला बार पण तुम्ही अटॅचमेंट वापरू शकता किंवा रोप अटॅचमेंट वापरू शकता, डिपेंड ऑन तुम्हाला किती प्रमाणात रेंज ऑफ मोशन वाढवायचं. बार घेतला आम्ही, ही कॉन्सन्ट्रेटची पोझिशन आहे ती थोडी मिड रेंजला घेतली आणि परफॉर्म केली. तर तुम्ही रोप मारताय तर कॉन्सन्ट्रेटची पोझिशन तुमची एकदम टॉपला सेट ठेवायची, हे लक्षात ठेवा. तर तुम्ही मला बारमध्ये पण मी एकदम टॉपला सेट करेन असं काही नाही. यात थोडासा आपल्याला हलकासा वाकून मारायला लागतो. आणि जेव्हा तुम्ही पाठी घेताय रॉड तेव्हा एल्बो तुमचा आतच पाहिजेत. बॅक मारताना किंवा चेस्ट मारताना कोणताही सेट मारताना तुमचे एल्बो आतच राहिले पाहिजे. जर एल्बो बाहेर येते तुमच्या सेकंडरी मसल बिकट येणार आणि इंजुरी शक्यता. म्हणून एल्बो आत ठेवायचा प्रयत्न करा. वर्कआउट ट्राय करा आणि आम्हाला सांगा कसा वाटला कमेंटमध्ये. थँक्यू. Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.